1 फेब्रुवारी ही तारीख तुमच्या खिशासाठी मेक और ब्रेक ठरणार आहे. फास्टॅग पासून ते तुमच्या मोबाईल पर्यंत आणि सिगरेट पासून ते इन्कम टॅक्स पर्यंत सगळं काही बदललंय. 2026च्या या बजेटमध्ये तुम्हाला दिलासा मिळणार की महागाईचा झटका? मित्रांनो, वर्ष बदललं की आपण नवीन संकल्पनांची वाट पाहतो, पण फेब्रुवारी महिना उजाडला की सर्वसामान्यांचे डोळे लागले असतात ते म्हणजे बजेटकडे आणि 1 तारखेपासून बदलणाऱ्या नियमांकडे. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. 2026 सालचं हे बजेट का महत्वाचं आहे? कारण महागाई, बेरोजगारी आणि जागतिक मंदीच्या सावटाखाली सामान्य माणूस भरडला जातोय. या व्हिडिओमध्ये आपण फक्त बातम्या वाचणार नाही आहोत, तर 1 फेब्रुवारी पासून ते 5 ते 6 मोठे बदल होत आहेत. त्याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर काय परिणाम होईल याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यात फास्टॅगचे नवीन नियम असतील, मग गॅस सिलेंडरचे दर असतील किंवा नोकरदारांसाठी इन्कम टॅक्सचा स्लॅब. चला तर मग समजून घेऊया काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सुरुवात करूया त्या गोष्टीपासून ज्याची चर्चा प्रत्येक ऑफिसमध्ये आणि कट्ट्यावर सुरू आहे. इन्कम टॅक्स. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करतील. या बजेटमध्ये सर्वात मोठी अपेक्षा आहे ती टॅक्स स्लॅब बदलण्याची. सध्याच्या नियमांनुसार जुनी आणि नवीन अशा 2 कर प्रणाली आहेत, पण सूत्रांच्या माहितीनुसार 2026च्या बजेटमध्ये सरकार नवीन टॅक्स रेजिम म्हणजेच न्यू टॅक्स रेजिम अधिक आकर्षक बनवण्यासाठी 3 मोठ्या बदलांची घोषणा करू शकते. सर्वप्रथम, टॅक्स फ्री मर्यादा वाढवणे. सध्या 3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे, ती मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. द्वितीय, स्टँडर्ड डिडक्शन. पगारदार वर्गासाठी 50,000ची वजावट 75,000 किंवा 1 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मग तृतीय, कलम 80C ची मर्यादा. जुन्या रेजिममध्ये 1.5 लाखांची मर्यादा गेली कित्येक वर्षी तशीच आहे, ती वाढण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, विचार करा, जर टॅक्स स्लॅबमध्ये बदल झाला तर तुमच्या हातात येणारा पगार वाढेल. पण सरकारने जर जुनी रेजिम पूर्णपणे बंद करण्याचे संकेत दिले तर ज्यांनी होम लोन किंवा इन्शुरन्समध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना धक्का बसू शकतो. त्यामुळे 1 तारखेला दुपारी 12 वाजता टीव्ही समोर बसून हे पाहणं गरजेचं आहे. आता वळूया आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत बदलांकडे. सर्वप्रथम, फास्टॅग आणि टोल. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर लक्ष द्या. 1 फेब्रुवारी पासून फास्टॅगच्या KYC संदर्भात नियम अधिक कडक होत आहेत. ज्यांचे KYC पूर्ण नाही त्यांचे फास्टॅग डिॲक्टिवेट किंवा ब्लॅक लिस्ट होऊ शकतात. इतकंच नाही तर सरकार आता GPS आधारित टोल सिस्टीमच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे, ज्याची घोषणा या बजेटमध्ये येऊ शकते. मग द्वितीय, LPG आणि इंधन. तुम्हाला माहीत असेलच, दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या गॅस सिलेंडरचे दर ठरवतात. कमर्शियल सिलेंडरचे भाव गेल्या काही महिन्यात चढ उतार करत आहेत. 1 फेब्रुवारीला घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मग तृतीय, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स. बजेटमध्ये कस्टम ड्युटीवर मोठी निर्णय घेतली जातात. मोबाईल पार्ट्स आणि चार्जरवरील आयात शुल्क कमी केल्यास 1 तारखेनंतर नवीन मोबाईल घेणे स्वस्त होऊ शकते. पण टीव्ही किंवा लॅपटॉपच्या काही सुट्ट्या भागांवर कर वाढल्यास ते महाग होऊ शकतात. आता पाहूया ती यादी ज्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. नेहमीप्रमाणे या बजेटमध्येही काही गोष्टींवर सीन टॅक्स वाढवण्याची शक्यता आहे. चला आता ते पाहूया. सर्वप्रथम, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सरकार सिगारेटवरील टॅक्स वाढवू शकते. आरोग्य आणि महसूल या दोन्ही दृष्टीने सरकार हा निर्णय घेते. त्यामुळे 1 फेब्रुवारी पासून व्यसन करणं अजून महाग होऊ शकतं. मग द्वितीय, सोने चांदी. लग्नाच्या सीझन सुरू आहे आणि सोन्याचे भाव गगनाला भिडले. जर सरकारने सोन्यावरील आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी कमी केलं तरच सोन्याचे भाव पडतील, नाहीतर सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतं. तृतीय, इलेक्ट्रॉनिक वाहने म्हणजेच EV. सरकारचं लक्ष प्रदूषण कमी करण्याकडे आहे. त्यामुळे 2026च्या बजेटमध्ये EV म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि त्यांच्या बॅटरीवरील सबसिडी किंवा टॅक्स सवलत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जर नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर 1 तारखेपर्यंत थांबणं फायद्याचं ठरेल. थोडक्यात सांगायचं तर हे बजेट निवडणूक पूर्व बजेट नाहीये, त्यामुळे सरकार काही कडक निर्णय घेऊ शकतं. पायाभूत सुविधांवर खर्च वाढवण्यासाठी सरकार लक्झरी वस्तूंवर टॅक्स वाढवून पैसा उभा करू शकतं. तर मित्रांनो,
1 फेब्रुवारी 2026 पासून हे आहेत काही मोठे बदल आणि बजेटकडून असलेल्या अपेक्षा. एकीकडे टॅक्समध्ये सवलतीची आशा आहे, तर दुसरीकडे महागाईची भीती. खरा चित्र 1 फेब्रुवारीला दुपारी स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? सरकारने टॅक्सची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवावी का? आणि महागाई कमी करण्यासाठी सरकारने नेमकं काय स्वस्त करायला हवं, पेट्रोल की गॅस? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.